चला जाऊ म्हणून म्हणताना दिवाळी गुऱ्याला के पोरं उंची डोंगराला जाऊन लागले अरे बाबा किती दिवस झाला पाणी आणि तांबे आणून नाही दुसरं पाणी प्यायला ही गोसाई बाबा कुठला आल्या ते काय आहे आणि वरील तोंड केलं तर टोपी खाली पडेल एवढ्या उंची डोंगरावर बसले कशा पायऱ्या केल्या बरं यांनी अरे बाबा ही साधे सामान्य नसतील आपल्याला चढा येईल का वरी चलो बरं आपण विचारू असं आहे काय बर बर खाली पडल्यावर काय खायला आपल्याला काय नाही चल तू मोर बर बर मी मोहरा मी लय दटय शाबास म्हणजे ही लय दटय मी मोहर चांगलंय बाबा चांगलंय चला हा चला चला राम 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 ठसत काय मासे गेले काय नाकात बसले हो महाराज लांबसारा बरं आम्हाला कधीच तुम्ही दिसला नाही ह्या जागेला आज कसं एवढ्या बसू खाली कवा बसू खाली त्यांनी काय तसलं खाल्लं नाही कोणाची आहे ती आम्ही गुरावर आलोय तुम्ही कुठं आलो काल मेंढी मेलेली आजची चूड आणली रानात होय दूध हाय भाकरी हाय अरे माझ्या म्हातारीने गोठराची उसळ दिलेली आहे गोठराची अरे बापरे या म्हणलं होतं शिरबुड नको तळू तर माझ्या म्हातारीनं शिरबुड तळून दिलाय जमतं का देवा काय चालतं ए आपल्या गायचं दूध निघाल की अमृत अरे कवा माझी तर गाय जन्माची वाजल कवा दूध द्यायची गाय अरे बाबा दादा ह्याला होय म्हण की काय आपल्याला करायचंय बर कुठं आलं तू महाराज आता काय होय हाय गे गेली बी नाही कवा गावात राहिली बी नाही
ती तिच्यावरती तुझी आई आहे तीच कवा डेरा कोरडा पडला नाही तिचा. अरे बाबा ती गाय दूध देते. हे देवा आम्हाला तर बरं का महाराज आज पत्र कवा नजर पडली नाही. तर काय करू नेमकं भांडवल घे. हे घे रे घे बंधारा ऐकायला गावा येड्याचं तुला पोरं. गायवर टाक हा असं थाप मार बर आणि तुझं काढून आण उष्ट कर नको बरं का बघ. नाही नाही त्या गायवर टाकू होय. टाक. मग घे. नाही ते काय त्याला त्या गायवर हा थाप मारू. टाक. हा काय देतो. अरे बाबा हातात कसं काढणार तू गजन देव ऐकत ती दोघाला उष्ट करून घेऊन ऐकत कोणा ड्रॉइंग नाव नाही सांगितलं कान धर पट 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 सत्पन तुम्ही बघितलं अय, का? गई उभा राहते का आला का तांब्या भरला गेला का. भरलाय हा. मग दिदी अरे पिऊन बघ उष्ट. देवाला देवा लागण आधी. देव ऐकत का कोण एवढ्या उची कसं बसले ते काय माहिती आहे हा बघाय देव ओ बाप्पा. गोसावी बुवा दिलं का गाय दिलं. हा दिलं बाबा दिलं आलं का चाटून बघितलं की रे. होय. तुला सांगितलं होतं की नाही उष्ट. नाही, नाही, पण नाही. कसलं लागतंय कावा तुझं दिलं नाही म्हणलं थोडं बघावं मला लागलं. कसं तसं द्यावं म्हणलं अरे बाबा आम्ही द्यावं द्याव. असं काय? कुठलं फडकाच्या मारावर नाही आलोय आणि मग इकडे बसतात त्याला जाऊन जीव द्यावा की असं आहे काय हो द्यावा मला नाही वाटलं खडूक म्हटल्यावर मला वाटलं कापायचं नाही तर चला तुम्हाला नेतो मग कापतो तुम्हाला चला हा तुम्हाला ते कापल्याला चालतं ना अरे बाबा काय म्हणताय तुम्ही. अहो चला द्यावा तुम्हाला फोडतो करतो हा आम्हाला टाकतो हा आणि आम्ही त्याच्याला जगतो. तो कशाला जगतो? जेवायला म्हणलं हो हे काय काय पाहिजे द्यावा तुम्ही काही विश्वास येत नाही काय. नाला की स्वतः काळी काय पिले गायने दूध आता दिलं तर हा ते कुकरू धरून काप हा आणि तिथं करतो मग. खरं म्हणता ना खरं वाटतं की तुला. धरला दादा खूप कापते कापायचं आहे? काप. काय सांगायचं? कापा बरोबर कापा. कुठू काय. उठवा बरं वाटत लागतंय. सत्पन्न जेवढं असतं बघा. अरे, उठलं की आता? खरोखर देवाची किमी आहे पण का आहे का नाही? देवाचं तर खरोखर अरे बाबा नो हा. तुम्हाला असं केलं मग गावात सांगू नका बरं का आता देवटी बिवटी देताना सारं मला नाही ना, आम्ही काय करतो कुणाला? आमच्या आम्हाला माहिती पडलं एवढं पुरेशी झालं काय त्याला? चाडी बिडी करणं का बरं का. अजिबात सांगणार नाही तर. सांगत आम्ही हा. आणि रोज इथं आलो ना आम्हाला दूध देता बरं का त्या बर गायचं. बर बर बर. आता इथं ना आणि देवा घरी गेल्यावर तीन चाव काय तुझी दे 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 दे. ते गाडी मग हाय मग. सांगू नको बरं. नाही सांगत पण माझी म्हातारी म्हणली तर गाव म्हणली तर अरे ही गाय आपली वाद होती तिला कस आम्हाला जरा सांगायचं दूध काढायचं. काय घेऊन टाकायचं. असं करू होय. अरे बाबाला जरा सांगू नाही ते नका. चला मग तुम्हाला कापतो कोंबडा बिंबडा. नाही ना? हा? माझे माहेर नाडी गाव माझे माहेर नाडी गाव माझे माहेर नाडी गाव माझे माहेर नाडी गाव मला वाटत माहेरी जावा मला
फिरलो कुंकण कुंकण भाव जीव जीव वयवल भाव जीव जीव मैदात दादाव उड्या मारायचे बजाले मला आनंद वाटायचा मला आनंद वाटायचा लक्ष्मणता त्या नावाचं तवर का नाडी गावात आणि विचरणाच्या लेखानं आणि तांब्याच्या वाहन अशा भाविक भक्तानं अर्थ भक्तिवान राजानं 101 रुपयाचा धर्म केला. त्यांना 200 रुपये महागारी द्या बर का. ऐका केलं गाडी कोरवडीला मामू गाडी हो गाडी कोरवडीला. पहिले पहिले आम्ही पहिले का पहिले ढवळ्या पवळ्या पवळ्या गाडीला न ढवळ्या पवळ्या पवळ्या गाडीला ढवळ्या पवळ्या पवळ्या गाडीला न ढवळ्या पवळ्या पवळ्या गाडीला जायची कोलवाडीला न गाडी जायची कोलवाडीला
देवाय खरोखर त्या देवाने ते कुकरूचं जिथं केलं की अरे मारलं की जिथं केलं मग काय करायचं म्हणतो आता देवामध्ये जाऊन सांग म्हणून या देवाच्या नादात गुरख्या पोरांना दिवस मारून गेलाय दिवस मारून गेलाय उशीर पडलाय म्हणून इकडे काय झालंय देवा म्हणे काय आई लागली होती वाट बघायला गुराख्याची तुझं पोर घालतं माझ्या पोराकडे आज सकाळी गप गाय काय गप गाय गप बसाय उगा गप चोबडी दिवस मावळा गेलाय दिव्यात तेल पडायचं वखत झालाय का दिवा लावायचा तुझं वाईट आहे बघ खरं म्हणते काय मग काय चांगलं अगं बाया, आहे तिथं तर डबरे पोटाचं नुसतं शिंबूड खातं. तुला ते काय खायचं काय उलस अगं बाया, तूच खाणी एकटीच राजाचं नाम कर बाया, मला काय करायचं? तुला काय करायचं ग? अगं बाया, तुझं हाय तसलं म्हणून सांगायचं. अगं तुझा ती काय बसलेला चांगला आहे होय. मम्मी मला थेंबलं पण ते ऐका मग हे बघ शिंबूड चाटतंय सांगत म्हणे. मला चिमून लागते नको आपल्या पैसे आमच्याच मागत होते ते आम्हाला काय करायचं त्याच्याला हा? तुम्ही दिलता का तुमची ओवी म्हणायला मला का नाही ते- पाचशे ठेवलेत की ताटात कुणी तुम्ही ठेवलं का तुमची ओवी म्हणलं का मला सांगायची की तसं नाही. ए, पोरांनो, 100 रुपये सोनं आहे नावावर. अहो त्यांनी ठेवलं केलं काय आज की 500 द्या लागलं नाही, मेंढ्या खात नाही. माहेर माहेर नका पैसे उडव. आणि सासर नाडी गाव आई, त्या आंब्याच्या सोनानं कारण तू बघलंय होय. आणि त्यांचं काय ना मार्केट काय लोखंडे जाईल लेखीन असं त्यांना सांगा राहिलाय ना तू आई, काय सांगायचं तुला काय सांगतो एवढं नग 100 द्या परत लागते तर नग सुट्ट्या नाहीये. मग राहू दे मी तिथं घे सुट्ट्या आहेत सुट्ट्या आहेत आहेत की माझ्या सुद्धा तिथं डोंगरावर खरं म्हणतो तुम्ही आपलं तो कुकूर कापलं होतं. याच कापलं होतं. आहे की तिथं सुट्ट्या आता 500 त्यांनी नग वरती बांधला टाकला आणि सुट्ट्या तिथं घेतली केलं. तुम्ही खरं खर्च द्यावं त्याला अगं काय डुकरात इतकेला दाणे येते चांगला. खरं हा. आहेत की नग बरं आणि मग कसं काय करायचं पैसे करा करा खरं चला बरं मग बघा जाऊ आणि कुठेतरी चल, चल. चल. काय येडं घालते ते बाबा असं? बघ आई. हा. अयो, कोण? काय पंचायत आहे बा मोठी. आई. हा. अगं इकडे बघ की. दादा असतं म्हणजे म्हणलं असतं, "हा, शेबास." दादा. आई काय बघा नाही मग आपली गाय काळी हाय काय म्हणजे काय तिकडं आणली काय तुम्हाला आपलं अरे दादा गाय दूध देते आपली बघ देते काय हा काढलं होतं का तिथं देवाने मागितलं देवाचं वर डोंगरावर हा म्हणून दूध काढून घेतलं कापून बघितलं का आपलं चांगलं लागतं दूध. आला का मग राहून दिली अडकं तुला बा बघ की आता, बघ की असं कसं बघ. बघ बाय बघ कशी मोठी गाय. नको लय मोठी कास आहे हा. हा आणि देव म्हणलं तर कुणाला सांगू नको पण मी दादा तुला सांगतो. कोणाला सांग नको. तू सांगशील देवाचं. नाही. नाही तर उद्या फरंडीच्या डिरीला तू जाईल बघा सांगितलं बाबाची बाबा गावामध्ये बोबा टाकला. म्हणून म्हणताना देवाच्या मुलगा गावात उभा झाला हिच्या तोंडात तिच्या तोंडात साऱ्या गावाच्या तोंडात इतर झाला बोबाट लागल्या होत्या बाया एकामेकीला बोलायला म्हणजे दोडाचं काय गं बोलायचं जायचं का देवाला जायचं काय मग काय कर खरं म्हणते का? अगं त्या पाटली म्हणून पोरगी नाही. बघ बरं मग काय म्हणते ते अहो लय गडी अहो, पाटली हाव. या इकडे आधी बाया. अहो, माझा तोंडा सांगत होता काय सांगत होतो घरी डोंगरावर देव आला तर या माझी गाई वाघोडीची दूध प्यायला लागली बरं मला पोरगं नाही झालं तर झालं चला बाय आम्ही चाललो देवाला. तोंडे कशा तिकडे घेतला मारायला मुलं घेऊन या का तिकडे घेतलं होय. हा. हे जमा करायला बघायला तुम्हाला झालं तर झालं तेवढं जास्त नका करू. चला बघू लावतोय आपण म्हणून म्हणताना देवा म्हणलं की पैसे वाटत बसून आता जरा डोकं जागेवर इतके पैसे द्यायला काय लय आणले गावात
लक्ष द्यावं विला भोळ्या भक्ताच्या नावाला. भक्ताच्या नावाला रविचंद्र म्हणलं पाहिजे काय ते. लक्ष द्यावं विला भक्ताच्या नावाला. लक्ष द्यावं विला भक्ताच्या नावाला. सोनाबाई नावाच्या सोनाबाई नावाच्या भगजाया सुनाना भगजाया सुनाना भगजाया सुनाना लोकण्याच्या सुनाना भगजाच्या देखीना जलमला मनाला. हे बनवला सुनाना युवराजाच्या राणीला. बनवलाच्या सुनाना युवराजाच्या राणीला. हे लहानबा वयाला पहिल्यांदावर मारे. साधू संत सोनाली चाकर ग.
अच्छा अच्छा थांबा जरा डोल्या बदलू जरा नांगराची वड असते ती बी सोपं नाही